आता हे बघून सगळ्यांना धक्का बसणार आहे, ते दुर्दैवी आहे. पण एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज प्लीज अख्खा व्हिडिओ बघा तुम्ही. मला बघवत नाही. आय एम सॉरी राजवाडे, तुम्हाला हे दाखवणं भाग होतं. कारण अंशुमन तुमच्यासमोर खूप चांगुलपणा असलेला चेहरा घेऊन फिरत असतो, पण त्याचा खरा चेहरा हा आहे. अंशू काय करतोस? अरे दादा, तुझे शूज थोडेसे खराब झाले होते म्हणून पुसतोय. आणि तुझे शूज खराब झालेले मला आवडत नाही. मला एक सांग दादा, माझे बाबा असते तर त्यांची मी अशीच सेवा केली असती ना. पण आता ते नाहीयेत आणि त्यांच्या जागी मी तुलाच मानतो. हाच व्हिडिओ मी त्या दिवशी आजींच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या दिवशी सगळ्यांना दाखवणार होते. आणि मी खूप खूप कष्टाने तो व्हिडिओ मिळवला होता, खरंच सांगते. पण काय झालं त्या दिवशी माहित नाही, तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये डिलीट झाला. आता आज असं वाटतंय की त्या दिवशी तो कोणीतरी मुद्दाम डिलीट केला असावा. कारण तिची हार्ड ड्राईव्ह आणली होती, ती सुद्धा ब्लँक झाली. त्यातही तो व्हिडिओ होता. मला माहिती आहे तुमचं तुमच्या लहान भावावर खूप प्रेम आहे. जीवापाड प्रेम करता तुम्ही त्याच्यावर. पण एका साध्या मुलीला याने फक्त ऑफिसमध्ये नाही, घरात, घराच्या बाहेर वाटेल तिथे हॅरास केलं. त्या मुलीच्या घरी या मुलाने गुंड पाठवले होते. आणि तिच्या आई वडिलांना आणि तिला इतका त्रास दिलाय त्याने की मी तुम्हाला सांगूही शकत नाही. त्या दिवशी पुरावा नव्हता माझ्याकडे किंवा माझ्याकडनं तो गायब केला गेला होता. पण आज आहे, जे आहे ते तुमच्या समोर आहे. बघा आता काय करायचं हे तुम्ही ठरवा. मॅम, अजून कॉल नाही आलाय स्वानंदी मॅमचा. अगं काहीतरी डिस्कशन सुरू असेल घरात. थांब ना, येईल कॉल तिचा. नाही, मला काहीच गॅरंटी नाहीये. एवढा वेळ काय बोलतायत त्या? हे बघ श्वेता, तू आधी शांत हो बरं. एवढे पॅनिक नको होस. यावेळी सगळं आपल्या बाजूने होणार आहे. मी सांगते ना तुला, डोंट वरी. दादा खरंच मी गप्पा बस, गप्पा बस, गप्पा बस. एक शब्द बोलायचा नाही. आजपर्यंत लहान भाऊ म्हणून मी तुला प्रोटेक्ट करतो. तुझ्यावरती विश्वास ठेवून त्या मुलीला राजीनामा द्यायला भाग पाडला मी. अरे, स्त्रियांचा आदर करायचे संस्कार आहेत आपल्या घराचे. आणि तू असं वागलास एका मुलीशी. आज ना अंशुमन, तुला मला भाऊ म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते रे. मूर्ख आहे मी, मूर्ख. स्वानंदी मॅडमनी मला तुझ्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला, कारण माझा तुझ्यावरती विश्वास होता. आनंदनी सुद्धा मला वेळोवेळी तुझ्याबद्दल अलर्ट करायचा प्रयत्न केला, पण मी त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही ठेवला, कारण माझा तुझ्यावर, माझ्या अंशुमनवरती विश्वास होता.
दादा प्लीज माझं एकदा ऐकून तरी घे काय? ना दादा. काय ऐकून घ्यायचं रे आता? काय ऐकून घ्यायचं? जे काय बघायचं होतं ना ते प्रत्यक्ष आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. जे ऐकायचं होतं ते सगळं ऐकलं माझ्या कानांनी. इतका नीच वागलास तू त्या श्वेताशी, त्या मुलीशी. आज तू तिला फसवलंस, उद्या तू मलाही फसवशील. दादा दादा तू प्लीज शांत हो ना. मला माहिती तू चिडलाय, आय कॅन अंडरस्टँड, पण प्लीज एकदा माझं ऐकून घे दादा. ही श्वेता ना खूप पोचलेली मुलगी आहे दादा. दादा खरंच ती माझ्या मागे लागली. तिला लग्न करायचंय माझ्याशी, पण दादा तिचा माझ्यावर प्रेम नाहीये. आपल्या पैशावर, आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे तिचा दादा. सगळा ट्रॅप होता. तिनेच मला मुद्दामून भेटायला बोलवलं आणि तिनेच हे सगळं बोलायला सांगितलं होतं दादा. खरंच आय स्वेअर तिला ना आपल्यात भांडण लावायचंय दादा. खरंच बस एक शब्द यापुढे बोलायचं नाहीस तू. अरे आपली चूक झाली आहे तर ती मान्य करायचं सभ्यपण आहे तुझ्यात. एवढा खोटारडेपणा कुठला आला रे तुझ्यात? एवढा नीचपणा कुठला आला तुझ्यात? कुठे शिकलास एवढं खोटं बोलायला अंशू? कुठला आला तुझ्यात आवाज? हा बेदरकारपणा. काय चुकलं माझं म्हणून तू असं झालास अंशू? खोटं बोलत राहिलास माझ्याशी. खरं तर आता या क्षणाला तुझं थोबाड फोडायची इच्छा होते मला. हे दिवस बघायला लावलेस तुम्हाला? अरे हे संस्कार केले होते का मी तुझ्यावर? घरात 2 बहिणी आहेत ना तुझ्या, आणि तू लोकांच्या मुलींची. आई आई आई, हे सगळं बघण्याआधी माझा जीव का नाही गेला? अहो कोणती शिक्षा देतोय आम्हाला? अंशुमन, लाज आणलीस तू आज अख्ख्या कुटुंबाला. दादा ऐक ना माझं एकदा. सगळे अगेन्स्ट झालेत माझ्या दादा. तू तरी ऐक माझं एकदा. शेवटचं ऐकून घे माझं. समजून घे ना तुझ्या भावाला दादा.